मॅथेमॅटिक्स स्टँडर्ड 7 गणित इयत्ता 7वी या विषयातील प्रकरण 3 HCF अँड LCM या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण आज करणार आहोत. या प्रकरणाच्या सुरुवातीला लेट्स रिकॉल एक उजळणी म्हणून पूर्वी मागील इयत्तेमध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासातील पूर्वज्ञान तुमच्या अभ्यासण्यासाठी काही भाग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तो भाग पाहण्यापूर्वी आपण HCF म्हणजे काय, LCM म्हणजे काय थोडक्यामध्ये पाहू. HCFचा लॉंग फॉर्म आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक विभाजक. याला मराठीमध्ये MSAV असं म्हणतात. आणि LCMचा लॉंग फॉर्म आहे लोवेस्ट कॉमन मल्टिपल, लघुत्तम सामायिक विभाज्य असं मराठीमध्ये त्याला म्हणतात. हा सर्व भाग आपण प्रकरणामध्ये पुढे पाहणार आहोत. तर सुरुवातीला लेट्स रिकॉल हा जो भाग आहे याच्यावरती आपण चर्चा करू. पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम फॅक्टर. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. त्यासाठी तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय हे समजलं पाहिजे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्राईम नंबर. द नंबर विच हॅव फॅक्टर्स 1 and the number itself, then that number is called prime number. ज्या संख्येस एक आणि ती संख्या स्वतः असे फक्त दोनच अवयव असतात अशा संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7 अशा पद्धतीने या मूळ संख्या आपल्याला पाहता येतील. आता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. तर मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती. आपण नॅचरल नंबरचा विचार केला तर नॅचरल नंबर्स 1 पासून सुरू होत आहेत. मग 1 ही मूळ संख्या आहे का. तर 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग 1 नंतर येणारी दुसरी संख्या कोणती, तर ती संख्या आहे 2. तर 2 या संख्येचा आपण विचार केला तर आणि 2चे जर अवयव आपण पाहिले तर फॅक्टर्स ऑफ 2 आर 1 अँड द नंबर इटसेल्फ दॅट इज 2. 1 अँड 2 आर द फॅक्टर्स ऑफ 2. देअरफॉर 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. दुसरा प्रश्न आपण पाहू. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. हाऊ मेनी आर दे. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत या ठिकाणी आणि त्या किती आहेत हे मोजून आपण लिहायचे. आता आपण पाहिलं की मूळ संख्या म्हणजे काय. थोडक्यात सांगायचं तर ती संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात असते. म्हणजे तिला 1 हा एक फॅक्टर असतो आणि ती संख्या 1 हा एक फॅक्टर असतो. आता आपण इथं जर पाहिलं तर 1 इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, त्यामुळे 1 आपण बाजूला काढून टाकू. 2 ही संख्या फक्त 2च्याच पाड्यात आहे. 2ला फक्त 2नेच भाग जातो, त्यामुळे 2 ही प्राईम नंबर आहे. त्यानंतर 3 सुद्धा आहे प्राईम नंबर. तर 4 आहे का, नाही, कारण 4चे फॅक्टर्स आपण पाहिले तर 1, 2 अँड 4. मग 4 हा कंपोजिट नंबर आहे. मग कंपोजिट नंबर कुणाला म्हणायचं, द नंबर विच हॅव द फॅक्टर्स मोर दॅन 2. 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असलेल्या संख्येंना कंपोजिट नंबर्स असं म्हणतात. आणि मग या ठिकाणी 2च्या पाढ्यामध्ये असलेल्या सगळ्या संख्या ह्या कॅन्सल होतील.
ऑल इव्हन नंबर्स आर कंपोजिट नंबर्स एक्सेप्ट 2. 2 सोडून इतर सर्व समसंख्या ह्या कंपोजिट आहेत, संयुक्त आहेत आणि त्यामुळं 2 सोडून आपण इतर संख्यांना कॅन्सल करू. 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48 आणि 50 हे आपण कॅन्सल केलेले नंबर हे कंपोजिट नंबर आहेत. पुढं जाऊ आपण आता. 2 नंतर 3 ही प्राईम नंबर आहे. मग 3च्या पट्टीमध्ये असलेल्या पुढच्या सगळ्या संख्या ह्या कॅन्सल होतील, त्या कंपोजिट नंबर्स असतील. 3 नंतर 6, 3 त्रिक 9 कॅन्सल झाला. 12, 15, 18, 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 33, 36, 39, 42, 45, 48, 50पर्यंतचा आपण विचार करतोय. तर 3च्या पटीतल्या संख्या गेलेल्या आहेत. त्यानंतर 4 ही कंपोजिट नंबर आहे, त्यामुळे 4चा विचार सोडून दिला. 5 ही संख्या प्राईम नंबर आहे, त्यामुळे 5 या संख्येच्या पटीतल्या सगळ्या संख्या पुढे कॅन्सल करायच्या. 5, 10 कॅन्सल केली. 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50. त्यानंतर 7 ही संख्या आहे, ही सुद्धा फक्त स्वतःच्याच पाड्यात आहेत आणि त्यामुळे ही सुद्धा प्राईम आहे. आणि 7च्या पटीतल्या पुढच्या संख्या कॅन्सल होत आहेत का बघू आपण. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 50पर्यंतचा आपण विचार करतो. त्यानंतर 8 9 10 कॅन्सल झालेले आहेत. 11 ही संख्या प्राईम नंबर आहे आणि मग 11च्या पाड्यामधल्या संख्या 11 2 22, 11 3 33, 11 4 44 अशा पद्धतीने तुम्हाला कॅन्सल करता येतील. पुढे 12 ही संख्या कंपोजिट आहे. 13 ही संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात आहे, त्यामुळे 13 ही प्राईम नंबर झाली. 13 नंतर पुढं आपण आता डायरेक्ट पाहू. 14 15 16 गेले. 17 ही सुद्धा प्राईम नंबर आहे. 18 कॅन्सल आहे. 19 ही सुद्धा प्राईम आहे. पुढे 23 ही सुद्धा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 29 सुद्धा प्राईम नंबर. 31 सुद्धा प्राईम नंबर आहे. 37 सुद्धा प्राईम नंबर आहे. 41 प्राईम नंबर आहे. 43 प्राईम नंबर. 47 प्राईम नंबर. आता किती प्राईम नंबर्स आहेत आपण पाहू. 1 2 3 4 5 6 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. Therefore, there are 16 prime numbers between 1 to 50. अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही आन्सर लिहिताना प्राईम नंबर्स बिटवीन लिहायचं प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50 आर 2 3 5 7 11 या पद्धतीने पूर्ण करायचा आहे प्रश्न. त्यानंतर पुढं प्रश्न आहे सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट बिलो. खाली दिलेल्या लिस्टमधील प्राईम नंबर्स जे आहेत त्यांना गोल करायचं आहे. आता काही मी नमुना म्हणून तुम्हाला सांगतोय. आपण या ठिकाणी 50पर्यंतची तर शोधलीच आहेत. 17 ही प्राईम नंबर आहे, त्यामुळे तिला गोल केलेलं आहे. 17 15 ही कंपोजिट आहे, कारण 15ला 3ने आणि 5ने भाग जातोय, त्यामुळे कंपोजिट नंबर. 4 सुद्धा कंपोजिट नंबर. 3 इज प्राईम नंबर. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट, त्यामुळे त्याला गोल करायचं नाही. 2ला गोल करायचे, 2 हा प्राईम आहे. अशा पद्धतीने उरलेलं तुम्ही पूर्ण करायचं आहे. तर हा सर्व भाग लेट्स रिकॉल यामधील भाग आहे. आपण या ठिकाणी प्राईम नंबर्स म्हणजे काय, कंपोजिट नंबर्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा गेल्याच
इयत्तेतील भाग आहे मागच्या इयत्तेतील को प्राईम नंबर्स, हा सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. को प्राईम नंबर्स म्हणजे काय? टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर सेड टू बी को प्राईम और रिलेटिवली प्राईम और म्युच्युअली प्राईम नंबर्स. तर को प्राईम नंबर्स कोणाला म्हणायचं की दोन संख्या आहेत त्या प्राईम असल्या पाहिजेत असं बंधन नाही. कोणत्याही दोन संख्या की ज्यांच्यामध्ये फक्त एक हाच कॉमन फॅक्टर आहे, इतर कोणत्याही कॉमन संख्येने दोघांनाही समान संख्येने भाग जाणार नाही. फॉर एक्झाम्पल 10 अँड 21 यामध्ये दोन्ही संख्या प्राईम नाहीत, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजे को प्राईम असण्यासाठी प्राईम असणं बंधन नाही. आता यांचे डिवायझर्स जर आपण पाहिले तर डिवायझर्स ऑफ 10 आर 1, 2, 5 अँड 10. म्हणजे 10ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो तर 1ने सर्वांना भाग जातोय, 2ने 10ला जातो भाग, 5ने जातोय, 10ने जातोय. त्यामुळे दीज आर द डिवायझर्स ऑफ 10. नाऊ डिवायझर्स ऑफ 21 आर 1, 3, 7 अँड 21. आता या दोन्ही डिवायझर्समध्ये आपण पाहिलं तर दोघात समान घटक सामायिक घटक फक्त एक आहे. 1 इज द ओनली वन कॉमन फॅक्टर. ओनली कॉमन फॅक्टर ऑफ बोथ 10 अँड 21 इज 1. देअरफॉर 10 अँड 21 आर को प्राईम्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल की को प्राईम म्हणजे त्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर फक्त एक असला पाहिजे. काही उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. 3, 8 यामध्ये पाहिलं तर दोघांमध्ये फक्त एक हाच कॉमन फॅक्टर येतोय. 4, 9, 21, 22 अँड सो ऑन. अशा पद्धतीने काही उदाहरणं इथं दिलेले आहेत. तर को प्राईम तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता प्रश्न तुम्हाला पुढे सांगितलेला आहे. व्हेरीफाय दॅट एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को प्राईम. कोणत्याही 2 क्रमागत नैसर्गिक संख्या ह्या को प्राईम्स असतात. फॉर एक्झाम्पल 7, 8 ह्या क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत. याचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर ह्याचे फॅक्टर्स 1 आणि 7 येतील. 8चे फॅक्टर पाहिले तर 1, 2, 4 अँड 8. देअर आर ओनली वन कॉमन फॅक्टर. देअरफॉर 7 अँड 8 आर को प्राईम नंबर्स